नमस्कार, न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भंडारा जिल्ह्यातील सरंडा बुजुर्ग गावातील गणेश मंडळाने 10 दिवस चाललेल्या गणेश उत्सवाला आगळेवेगळे रूप दिले। या उत्सवात रोज रात्री भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। शेवटच्या दिवशी गोपाल काल्याचाही कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर गणेश मूर्तीची भव्य मिरवणूक गावभर काढण्यात आली। विशेष म्हणजे या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून सर्व धर्म समभावाचा संदेश दिला। पारंपरिक लोककलेचंही दर्शन घडवलं, तर गावातील महिला, पुरुष, बालगोपाल आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वाजत गाजत गणरायाला अखेरचा निरोप दिला। गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या दोन सणांच्या संगमातून गावकऱ्यांनी दाखवून दिलं की एकता, भाईचारा आणि जातीय सलोखा यामुळेच गाव खऱ्या अर्थाने सक्षम होतात। तर हा होता सरांडी बुजुर्ग गावाने दिलेला सलोख्याचा संदेश। या गावातील नागरिकांनी दाखवून दिले की सण उत्सव हे फक्त आनंदाचे क्षण नसतात, तर समाजाला एकत्र आणण्याचं माध्यमही ठरतात। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। बारवा गावातील गणेश मंडळाच्या वतीने गणेशाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। तर 10 दिवस चाललेल्या या उत्सवामध्ये दररोज रात्री भजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। शेवटच्या दिवशी गोपाल काल्याचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर गावातून गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। विशेष म्हणजे या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शंकर, पार्वती, हनुमान, अघोरी बाबा यासारख्या विविध वेशभूषा धारण करून झाक्या तयार केल्या। यातून गावकऱ्यांना पारंपरिक लोककलेचं अप्रतिम दर्शन घडलं, तर गावातील महिला, पुरुष, बालगोपाल आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभाग घेतला होता। संपूर्ण बारवा गावात वाजत गाजत गणरायाची शोभायात्रा निघाली आणि आनंदाच्या वातावरणात सर्वांनी उत्साह साजरा केला। बाप्पाला शेवटचा निरोप देताना मात्र गावकरी भावुक झाले होते, तर एकीकडे आनंद आणि दुसरीकडे विरह अशा भावना या मिरवणुकीत अनुभवायला मिळाल्या। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। पत्रकारावर होणारे हल्ले हे लोकशाहीसाठी धोक्याचे संकेत मानले जातात, तर रायगड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी अशाच एका घटनेविरोधात आज पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले। ही घटना घडली आहे मुंबईतल्या गणेश विसर्जनाच्या वेळी। चला तर पाहूया याविषयी सविस्तर रिपोर्ट। मुंबई गिरगाव येथे गणेश विसर्जन प्रसंगी साम टीव्हीचे पत्रकार आणि रायगड प्रेस क्लबचे सदस्य विकास मिरगणे वार्तांकन करत असताना गाडी पार्किंगच्या वादातून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली। ड्युटीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांच्याशी किरकोळ बाचाबाची झाली आणि याच वादातून निरीक्षकांनी पत्रकार मिरगाणे यांच्या कानशिलात लगावली। याच घटनेचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कार्याध्यक्ष संजय मोहिते, उपाध्यक्ष मोहन जाधव यांच्यासह पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हा संघटक विजय मोकल, माजी अध्यक्ष भारत रांजणकर तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना निवेदन देत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले। तर दुसरीकडे मुंबई येथील पत्रकार देखील राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदन देणार असल्याची माहिती मिळते। पत्रकारांवर हल्ले होणे ही चिंतेची बाब असून प्रेस क्लबने एकजुटीने या घटनेचा निषेध नोंदवला आहे। पुढे या प्रकरणावर वरिष्ठ पातळीवरून नेमकी काय कारवाई केली जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। परभणी जिल्ह्यात मागील 10 दिवसापासून चालू असलेल्या गणेश उत्सवाची सांगता दिनांक 6 सप्टेंबर रोजी झाली। तर परभणी जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता राहावी यासाठी गणेश भक्तांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या। या सूचनाचे पालन करत आपण डीजे आणि डॉल्बी न लावता पारंपरिक वाद्याने गणेश उत्सव साजरा केला आणि नवा आदर्श निर्माण केलाय। नको डीजे, नको डॉल्बी, घुमू द्या नाद टाळ मृदुंगाचा या पद्धतीने गणेश उत्सव साजरा झालाय। यामुळे जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांचं, नागरिकांचं तसेच पोलीस प्रशासनाचं परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आभार मानले। समस्त परभणीकर, परभणी जिल्ह्याचे सर्व गणेश मंडळ, त्यांचे पदाधिकारी आणि नागरिक यांचे मनपूर्वक आभार। त्यांनी ठरवलं म्हणून हे झालं। आम्ही सर्वांना बोललेलो होतो की नको दंदनाट डीजे डॉल्बीचा, घुमू द्या नाद टाळ मृदुंगाचा, आणि आमच्या तरुण मित्रमंडळांनी, सगळ्या गणेश मंडळांनी, सर्व नागरिकांनी करून दाखवलं
नाही केला दंदनाट डीजे डॉल्बीचा, घुमला नाट टाळ मृदुंगाचा आणि अख्खी परभणी आपल्या संस्कृतीत न्हाऊन निघाली. आपल्या टाळ मृदुंगाच्या वारकरी संस्कृतीत गणरायाला निरोप देण्यात आला. त्यामुळे अभिमानाने सांगू इच्छितो की कुठलाही वादविवाद, कुठलीही अनुचित घटना न घडता आमचा गणेशोत्सव अतिशय शांततापूर्वक पार पडलेला आहे आणि सर्व आबालवृद्धांनी त्याचा आनंद घेतलेला आहे. परत आणि आमच्या पोलीस प्रशासनाचंही तेवढंच कौतुक आणि सर्वात जास्त कौतुक परत एकदा मी नागरिकांचे करतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण हीच परंपरा कायम ठेवूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.